नमस्कार मंडळींनो, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. आज रविवारचा दिवस, बऱ्याच दिवसापासून मिनी ब्लॉग माफ करा, मिनी ब्लॉग येणत नाही. व्हॉइस ओव्हर करूक माका जास्त गावलो नाही आणि माका फायनली चष्मो लागलेलो हा. मी तुमका दाखवतोय थोड्या वेळान. सकाळी सकाळी जाऊन केस बीस कापून इले, आंघोळ बिंघोळ झाली आणि आता नाश्ता करूक बसलोय. पोपिया पोहे आणि मी आता असं गाणी म्हणत होतोय. मम्मी माका म्हणता की मॅड झालं काय तू. नाश्ता वगैरे करून मी खाली येलो आणि असो कायसो माझा अवतार असा माका चष्मो लागलेलो. आम्ही तुमका सांगलेलं आहे की दाखवतोय खाली गेल्यार. तर माका आधी 0 नंबरचो चष्मो होतो, पण मी तो काय घालूक नाही म्हणून माझा आता नंबर वाढलेलो हा. तर 1 नंबरचो चष्मा माका लागलेलो आता. बघा असो कायसो दिसतंय. माळ्यावरसून खाली येताना आवशीन सांगलेलं की जा आणि आधी कवटा घेऊन ये. तर चला आम्ही कवटा हाडूक जाऊया. आज कवटांचो वेळ था. दुकानात गेला आणि अंटीक म्हटलंय की अंटी कवटा दी. तर अंटी म्हणता कवटा नाहीत अंडी असत. मी म्हटलंय दी अंडी दी. अंडी घेतलंय आणि घराकडे येलोय. फायनली सुट्टी पडल्यावर हर्षितास किचनला सुरुवात. नाही सुट्टी पडली, अजून एक पेपर राहिलाय. बर्गर बघा कसलो भार. ए मी खाऊ बाबू खाऊ मी खाऊ नको नको तकडेसून नको नको म्हटल्याबरोबर बाबून माझ्या हातातलो बर्गर काढूचो प्रयत्न केला आणि बाबू म्हणता की माकाच आधी एकच गावलो, त्याच्यात तू आणि खेका आधी येतं. घराकडे गेले आणि जेवक बसले. जेवणात आज भात होतो आणि रात्री चिकनचो रसो उरलेलो होतो. मी म्हटलं मी त्याच्यावर भागावतोय, कवटांचा निस्त्याक माका रात्री द्यावा. 3 झाल्याबरोबर ताई आणि भाऊजी घराकडे इलेले. ताईत म्हटलंय काय म्हणतोस गो. तर ताई म्हणता वाईस थांब, श्वास घेऊ दे आणि एक गोट माका खाऊ दे, मग तुझ्या वांगडा फडाफडा बोलतोय की नाही. ता बघ